रामकृष्ण हरी मंडळी, आता खरी गोष्ट समोर येणार आहे. पाहिलं तुम्ही? राणी, गजा आणि सगळ्या कामगारांना ती मशीन कशी चालवायची, कशी हँडल करायची ते दाखवत असताना, थांबा, विक्रांत आणि गजाचा तो भयंकर प्लॅन आता इकडे राणीचा अंगाशी येणारच असतो. म्हणजेच आता धडधड तिचा हात त्या मशीनमध्ये फसतोय. प्रेक्षकांनो, इकडे इंद्राला एक मोठी धडकी बसलेली आहे. त्याचा काळजाचा ठोका चुकलाय. काय होईल आता? हा भाग पाहायचा असेल तर नक्की शेवटपर्यंत बघा. नमस्कार. तर मंडळी, राणी आणि इंद्रा दोघेही फॅक्टरीमध्ये पोहोचले. पण राणी बोलत होती, सर मला खरंच कसतरी वाटतंय. मी कशी उतरू? मला नाही कळणार, मला कसतरी होतंय हे असं या कपड्यांमध्ये. आणि त्यावर तो इंद्रा थेट खाली उतरला आणि त्याने तिच्याकडून दार उघडलं आणि म्हणाला, अगं मला एक गोष्ट सांग, तू कोण आहेस? तू पीए आहेस ना? मग काय झालं त्यात? पण राणी अजूनही गोंधळलेली. अहो सर, तुम्हाला नाही कळणार मला काय होतंय ते. पण इंद्राने तिला शांत केलं. अगं असं कसं, हे बघ, माझ्याकडे बघ, मी कोण आहे तुझा? ती म्हणाली, मित्र. आणि मग इंद्राने तिच्या डोळ्यात डोळे टाकून बघितलं आणि अतिशय प्रेमाने म्हणाला, मी तुला सांगतोय ना ते ऐक. तू हुकुमाची राणी आहेस, आहे की नाही? ती म्हणाली, हो. मग हुकुमाची राणी आहेस तू, काहीही करू शकतेस. आणि हे बघ, ट्रस्ट मी, तू या ड्रेसमध्ये खूप छान दिसतीयस, खरंच. आहा, हे ऐकल्याबरोबर राणीला एकदम कॉन्फिडन्स आला. आणि इंद्राने अजून धीर दिला. आणि तू स्वतःला साधीसुधी मुलगी समजू नकोस. तू घरचंही सांभाळतेस आणि ऑफिसमधलं सुद्धा, म्हणून तू स्वतःला एक लेवल जप. असा छान कॉन्फिडन्स देऊन तो म्हणाला, बरं ठीक आहे, आता चल ये बाहेर. मग ती सीट बेल्ट काढायला गेली, पण तो काही निघेला. हे बघून इंद्रा हसला आणि त्याने तो सीट बेल्ट काढून दिला. पण मंडळी, याच वेळी दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली. त्यांच्या नजरा एकमेकांमध्ये गुंतल्या. मग एकदम ते भानावर आले आणि इंद्राने तिला हात दिला आणि राणीने त्याच्या हातात हात ठेवला आणि एकदम मस्त एंट्री मारली. दोघं मिळून गाडीचं दार लावलं. आतमध्ये आल्याबरोबर केटी, जे इंद्रासोबत कामाबद्दल बोलत होते, तिथे राणीसुद्धा होती. पण गोट्या आणि त्याचे ओळखीचे माणसं सगळेजण राणीकडे बघत होते. त्यांना माहितीच नव्हतं की ती राणी आहे. आणि राणी तर मुद्दाम तिची डायरी तोंडासमोर ठेवून लपण्याचा प्रयत्न करत होती. गोट्याने विचार केला, ही बया कोण आहे? आपल्या भावाला सांगावंच लागेल, कोणतरी आहे म्हणून इंद्रा सरांसोबत. सगळेजण टक लावून बघत होते आणि एकदम इंद्राचं लक्ष राणीकडे गेलं. ती असं तोंड लपवत होती. हे पाहून तो हसला आणि म्हणाला, हां, लेट मी सगळ्यांचं इंट्रोड्यूस करून देतो. आणि बघा, ही माझी आजपासून नवीन पीए. आणि हळूच तिच्या तोंडासमोरची डायरी बाजूला केली. तिच्याकडे बघितल्याबरोबर सगळेजण खूपच खुश झाले. ते बोलू लागले, पण सर तुम्ही काही पण बोला, पण हेच तुम्ही एकदम भारी काम केलंय बघा. सगळे खुश. राणीने संधी साधली, पण एक लक्षात ठेवा, मी आता सरांची पीए आहे आणि आमच्या सरांना टाईम वेस्ट झालेला अजिबात चालत नाही. चला लवकर लवकर कामी लागा बरं. सगळेजण कामाला लागले. आणि सगळे गेल्यावर राणीने विचारलं, काय मग सर, मी शोभतीये ना या खडूस बॉसची खडूस सेक्रेटरी? दोघेही हसले आणि तिथून निघाले. इकडे विक्रांत गजाला बोलला, सगळा प्लॅन आपला रेडी आहे ना? गजा म्हणाला, हो, तुम्ही काही काळजीच करू नका. दुसरीकडे मालती अस्वस्थ होती. मला हे अजिबात पटलेलं नाहीये आणि मी तुम्हाला सांगितलं ना की मला आवडलेलं नाहीये राणी तिथे फॅक्टरीमध्ये गेलेली. आबांनी समजावलं, पण का? आपली राणी आपल्या इंद्रासोबतच जातीये ना, पण खूप चांगलंच आहे की. पण मालती, पण उलटून तो तिच्यासोबत असणार म्हणजे जास्तच काम वाढणार ना. आबांनी तिला दिलासा दिला, नाही, उलटून राणी त्याच्यासोबत आहे म्हटल्यावर काही काळजीच टेन्शन नाहीये. तुम्हाला माहितीये का हो, गेल्या दिवसांपासून जेव्हापासून आपली चिक्कू गेलेली आहे तेव्हापासून त्याचं कामामध्ये लक्ष लागत नाहीये. पण आता राणी त्याच्यासोबत असल्यामुळे ती सगळं काही सांभाळून घेईल. मालतीचा संशय वाढला, पण मला तर असं काही इंद्राने सांगितलेलं नाही आणि तुम्हाला कसं काय माहितीये? जर असं काही त्याला वाटलं असतं तर त्याने मला येऊन सांगितलंच असतं. आबांनी जे सांगितलं ते ऐकून मालतीला राग आला, पण आता यापुढे काही गोष्टी इंद्रा तुम्हाला न सांगता राणीला सांगणार. फॅक्टरीमध्ये इंद्राने राणीचं केबिनमध्ये छान स्वागत केलं. ही आपली केबिन आहे. राणी खुश झाली. सर, खरंच सर, खूप छान वाटतंय मला. आणि जर आपली आज चिक्कू असती ना, तिला किती खुशी झाली असती ना. हे ऐकल्याबरोबर इंद्राला एकदम चिक्कूची आठवण झाली आणि तो उदास झाला. राणीने त्याची समजूत काढली. सर, काय झालंय? हे बघा सर, आपली चिक्कू किती छान राहत होती ना. आणि तुम्हाला माहितीये का, आपली चिक्कू जर आज ती असती ना माझ्यासोबत इथे, तर तिने माझ्यासोबत फोटो काढला असता आणि माहिती का काय केलं असतं अजून? माझ्यासाठी असेच कपडे आणले असते. पण जेव्हा मग मी तिला सांगितलं असतं की असं असं करायचं नाही, चिक्कू आणि मला नकोय, तर तेव्हा तिने मला काय म्हटलं असतं की हे बघ राणी, तू गप्प बस बरं, तुला जमत नाही आणि तुला समजत नाही. आपलं ना सगळं इथे असतं असं.
ती चिक्कूचे ॲक्शन करत होती. तरीसुद्धा इंद्रा काही सहज खुश होत नव्हता, कारण तो फक्त चिक्कूच्या आठवणीत होता. पण राणीने खूप समजावून सांगितलं आणि तेव्हा कुठे शेवटी इंद्रा हसला. दुसरीकडे तिच्या आईची तब्येत खूपच खराब होती. कंबर खूप दुखत होती. ती देवाकडे प्रार्थना करत होती की मला लवकर लवकर या जगातून ने. तितक्यातच बुवा आले आणि त्यांना हे सगळं काही समजलं. राणी केबिनमध्ये काम करत बसलेली होती. इंद्राचा फोन वाजत होता. 2-3 कॉल आलेले होते. पण राणी विचारात पडली, मी कसं उचलू ना, आणि सरांचं जर काही पर्सनल असेल तर, आणि तसेही मी सरांची म्हणजे मैत्रीण आहे ना, मी त्यांचा फोन कसं काय उचलू शकते. फोन खूप वाजत होता. हे पाहून तिने विचार केला की काहीतरी अर्जंट असेल आणि म्हणूनच तिने सरळ जाऊन फोन रिसीव्ह केला. तो क्लायंटचा कॉल होता आणि तिने सगळ्या प्रश्नांची उत्तरे इंग्लिशमध्येच दिली. तितक्यातच मागून इंद्रा आला आणि त्याला हे बघून खूपच छान वाटलं. तो बोलला, खरंच राणी, थँक्यू सो मच. मला अशीच एक असिस्टंट हवी होती. ओहो, हे ऐकल्याबरोबर राणीला जेलसी फील झाली. ती म्हणाली, काय? तुम्हाला असिस्टंट हवी होती? बरोबर आहे, म्हणजे मजा मस्ती करायला ना. ती एखाद्या बायकोसारखेच प्रश्न विचारत होती. इंद्रा म्हणाला, राणी तू असं काय बोलतेस? त्यावर ती म्हणाली, जाऊ दे बरं सर, चला आपल्याला लवकरात लवकर आपल्याला तिथे जायचंय, आपल्याला आज सगळ्यांचं बघायचंय ना मशीनचं काम वगैरे. इंद्रा विचार करू लागला, ही राणी असली काय आहे? माझी मैत्रीण आहे आणि एखाद्या बायकोसारखे प्रश्न विचारत होती आणि तो सुद्धा तिच्या मागे मागे धावत गेला. इकडे या दोघांचा सगळा प्लॅन रेडी होता. गजाने एका मशीनमध्ये काहीतरी फॉल्ट ठेवलेला होता आणि त्यांचा प्लॅन ठरलेलाच होता. दुसरीकडे मालती विचार करत बसलेली होती. तितक्यातच उर्मिला आली आणि तिने तिचे कान भरले आणि तिला सांगितलं की काहीही करून आता आपल्याला या दोघांना वेगळं करावंच लागेल, तेव्हाच काहीतरी होईल. आणि म्हणून या दोघींचा प्लॅन तोच होता की राणी आणि इंद्राला कसं वेगळं करायचं. फॅक्टरीमध्ये इंद्र आणि राणी सगळ्या कामगारांची चौकशी करत होते. सगळेजण आपापले सजेशन्स देत होते. पण गजा आणि त्याचे माणसं बोलले, सर या मशीनमध्ये जरा फॉल्ट वाटतोय, म्हणजे ही बरोबर काम नाही करत आहे. राणी तू आम्हाला करून दाखवतेस का? राणीने होकार दिला. पण इंद्रा बोलला, नाही नाही, आपले जे टेक्निशियन आहेत ते करून दाखवतील. पण राणी हट्टाने बोलली, नाही सर, मी करून दाखवते की, त्यात काय एवढं, मला सगळं जमतं. आणि तिने मशीन चालू केली. आणि आता इकडे गजा आणि त्यांचा जो प्लॅन असतो तो आता इकडे सक्सेसफुल होणारच असतो. सगळ्यांना वाटत असते की राणी सगळं काही व्यवस्थित हँडल करेल. पण मात्र आता इंद्रा राणीला वाचवू शकेल का? तुमचं मत काय आहे? पुढचा भाग नक्की बघा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.